आजरा तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं उदयोन्मुख पर्यटन स्थळ आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं आणि जवळजवळ 450 उंबरा असलेलं माझं छोटंसं गाव शिरसंगी. गावाच्या एका बाजूला रामलिंग देवस्थान तर दुसऱ्या बाजूला माऊलींचे भव्य प्रांगण. गावात प्रवेश करतानाच देवदर्शन घडतं. गावात सर्व देवी देवतांची मंदिरं आहेत, त्यामुळे मंदिराचा गाव म्हणण्यास हरकत नाही. जुन्या काळातील कौलारू घरे, संपूर्ण गावभर पक्के रस्ते, त्यामुळे गाव आणि शहर यांचा संगम झाल्यासारखा वाटतो. गावात प्रत्येक जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदाने नांदत आहेत. वरुण राजाच्या कृपेनं मुबलक पाऊस असल्यानं पाण्याचा तुटवडा नाही. गावाचा प्रमुख व्यवसाय शेती असला तरी सुतार लाकडी मूर्तींची आणि घरगुती सामानासाठी, कुंभार मडकी आणि गणेश मूर्ती, बुरुड बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी, अशा नानाविध कारागिरींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे माझं गाव. तालुक्यातील इतर गावांपेक्षा आमच्या गावी जरा जास्तच थंडी असते. इथं उन्हाळ्यात सुद्धा पंखा लावायची गरज भासत नाही. 12ही महिने हिरवागार निसर्ग आणि रमणीय वातावरण मन प्रसन्न होऊन जाते. गावातील राहणीमान तसे साधेच, पण तरुण पिढी नोकरी व्यवसायासाठी मुंबई पुणे सारख्या ठिकाणी वास्तव्यास गेलेली. काहींनी तर भारताबाहेरही झेंडा रोवला आहे, पण सणासुदीच्या काळात आवर्जून गावी येतात. गावात गणपती, दसरा, होळी, गुढीपाडवा आणि साई भंडारा यासारखे उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन नवनवे उपक्रम राबवतात. मोसमातील आंबा, काजू, फणस, जांभूळ, करवंद व अशा बऱ्याच फळांचा दरवळणारा सुगंध, सूर्योदयापूर्वीची वातावरणाची शोभा आणि पक्ष्यांचे कर्णमधुर संगीत तर अवर्णनीयच. जोगवा चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे गावाची महती आणखी वाढली आणि पर्यटन स्थळ म्हणून माझा गाव नावारूपाला आला, ते महाकाय अशा वडाच्या झाडामुळे.
बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास